सर मला सांगा, जी मंजूर सावळी हे जे उपक्रम आपल्याद्वारे उचलण्यात येत आहे, गिरीश जाधव काय नेमकी परिकल्पना आहे, कशा प्रकारचा प्रोजेक्ट आहे? वृद्धाश्रम ही आमची कल्पनाच नाही. बेसिकली आमची कल्पना जी आहे ती मैत्री आश्रम आहे. कसं आहे, लहानपणापासून आपण लहान जेव्हा असतो तेव्हा आईवडिलांनी जेव्हा आपल्याला म्हणजे पहिल्या दुसऱ्या वर्गापासून शाळेत जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला लहान लहान मित्रांसोबत खेळायची. समोर कॉलेजला गेलो की आपल्याला त्यावेळेचे जे काही मित्र असतात ते भेटतात, त्यांच्यासोबत बोलायची सवय असते, मित्रांमध्ये राहायची. पण एक काय असा येतो की एक वेळ अशी येते की माणूस स्वतःमध्ये गुरफाटून जातो आणि त्या पर्टिक्युलर एकाच परिवाराला घेऊन तो समोर चालत असतो आणि त्यामध्ये तो विसरून जातो स्वतःबद्दल की मी काय कसा असायला पाहिजे, माझं काम कसं असायला, मी कसं जगायला पाहिजे. तर मला या गोष्टीमध्ये असं आठवलं, म्हणजे आमच्या पूर्ण ग्रुपला मी पण स्वतः त्याच्यामध्ये, मी स्वतः संस्थेचा अध्यक्ष असल्यामुळे, संकल्पना माझी असल्यामुळे मला असं वाटलं की यांनाही कुठेतरी पुन्हा एक मैत्री आश्रमाची गरज आहे, जेणेकरून याला जे काही वेळ थांबवता राहील, म्हणजे शेवटचा वेळ हा महत्वाचा असतो. बरं, म्हणजे जीवनात जेव्हा माणूस येतो लहानपणापासून अभ्यास करणे, स्वतःला प्रस्थापित करणे, आपलं आयुष्य घडवणे, नंतर लग्न करून मुलांचं आयुष्य घडवणे, त्याला छोट्यासाठी वेळच नाही मिळत. आणि जेव्हा त्याला वेळ मिळतो तर तो म्हातारा झालेला असतो, तो काहीच नाही करू शकत. त्याला वाटतं की एवढं सगळं करून मला माझ्या हातात काहीच नाही आलं. तर त्यावेळेस महत्वाची गोष्ट अशी असते की त्यावेळेस त्याला मित्रांची खरंच गरज असते, त्यावेळेस त्याला मित्र मिळत नाही. त्यासाठी आमची संकल्पना अशी आहे की असं एक मंजूर सावली म्हणजे मैत्री आश्रम आम्ही निर्माण करावं. त्यामुळे ही संकल्पना आम्ही साकारतोय. गिरीश जाधव मैत्री आश्रम या संस्थेचं नाव आहे. या संस्थेमध्ये येणारे जे कुठले उपक्रम राहील येणाऱ्या काळात, आता 70 लोकांसाठी आम्ही एक व्यवस्था करतोय. येणाऱ्या काळामध्ये पुन्हा जर याला आम्हाला चांगला फोकस मिळाला, चांगले आमच्यासोबत लोक जुळले तर आम्ही याला अजून मोठं करू. हे 70 आहे ते 700 लोकांचंही होईल येणाऱ्या काळामध्ये. त्याच प्रकारे आम्ही जे काही लोक अनाथ असतात, वंचित असतात, त्या लोकांना कुठेच काही आईवडिलांची पण सावली नसते, अशा लोकांसाठी पण आम्ही काहीतरी उपक्रम सुरू करू. आणि आता या काळामध्ये माझं वय स्वतःच 52 वर्ष आहे. तर मला यासमोर माझ्या परिवाराला जेवढा वेळ मी दिला तेवढा मला असं वाटतं की पूर्ण झालं. त्यांच्यासाठी जे केलं पूर्ण झालं. तसं तर मला 1000 वर्ष जगायचं नाही, 500 वर्ष जगायचं नाही, एवढे काही पैसे मला मिळवायचे नाही. जे कोणता वेळ असणार माझ्यासाठी तो समाजासाठी असेल असं मला वाटतंय. आणि यामुळे आमची ही टीम त्यासाठी पूर्ण काम करण्यासाठी तयार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये असं आम्ही काम करू. माध्यमातून जे इच्छुक लोक आपल्याला बघत आहे, जे दानदाता आपल्याला बघत आहेत, त्यांना काय आवाहन किंवा काय संदेश आपण देऊ? सध्या तरी असं आहे की ज्यांना कोणाला वाटतं त्यांनी इथे अगोदर मी तुम्हाला अगोदरचं हे दाखवतो, पाहून घ्या. नंतर माझा इथे आमचा संस्थेचा अकाउंट नंबर लिहिलेला आहे. ज्यांना कोणाला जे काही शक्य होईल त्या पद्धतीने दान करू शकतात. कारण की येणाऱ्या काळामध्ये असं होऊ शकतं की ते मैत्री आश्रमामध्ये त्यांचं पण एक चांगल्या प्रकारे आगमन होऊ शकते आणि त्यांना पण त्याची गरज भासू शकते. याच्यामध्ये मैत्री आश्रम म्हणजे संकल्पना अशी नाही किंवा मुलांनी टाकून दिलं वगैरे काही असं, तशी लोक येणारच आमच्यापर्यंत. पण काही लोक सहखुशीने पण येईल की जाऊ द्या, आम्हाला मैत्री आश्रमामध्ये 1 महिन्यासाठी तरी आम्हाला जायचं आहे. काही लोक वर्षभर राहतील, काही लोकांना असं वाटेल की मी घरी आता 1 महिन्यासाठी जाईल. म्हणजे एखाद्या जे जुळवा समाजासोबत आपण जोडू शकतो, जोपर्यंत आपण जे लोक आपल्यापेक्षा दूर असतात ना त्यांची आपल्याला खूप गोडी असते. आपण समजा घरून 5 दिवस बाहेर झालो तर घरचे लोक आपल्याला वारंवार फोन करून विचारतात तुम्ही केव्हा येणार आहे. तर असं समजा शक्य झालं समाजामध्ये तर काय बनून जाईल आपल्याला असं म्हणता येणार नाही की मुलं दूर गेले, मुलांनी सोडलं. मुलं पण त्यांचं चांगलं संगोपन करतील आणि त्यांना चांगला सपोर्ट करतील अशी मला या संस्थेच्या माध्यमातून आणि या संकल्पनेच्या माध्यमातून आशा आहे. आणि ही आशा पूर्ण होईल, तुम्हाला सांगतो 100% पूर्ण होणार. सर ऐसा है ना कि मैं बोलूंगा कि कॉस्ट के बारे में तो मैं बोलूंगा नहीं, लेकिन कैसा है कि ये टोटली कमर्शियल संस्था नहीं है. इसमें कैसा है कि एक आदमी आएगा, एक के भरोसे दूसरा अपना काम कर सकता है. आणि आपने कुछ पैसा दिया तो हम उस जगह पे 2 लोगों के साथ में हम ये काम करना चाहेंगे. हमारा एक संकल्पना ऐसी भी है. दूसरी, जो डोनर हमको देंगे उसके भरोसे भी काम होगा. जो डोनर देंगे, चलाने वाले जो है वो जो बर्थडे वगैरह मनाने वाले हैं लोगों का,
और बर्थडे के साथ में उनका जो शादी का सालगिरह भी हम सालगिरह है, तो उसमें से भी कुछ फंड आएगा। तो हम तो अभी ऐलान कर ही दिए कि 365 हम दिन पूरे बुक कर देंगे, तो वो भी हमारे को फंड आएगा। तो उससे भी हम मैक्सिमम हम तो चाहते हैं कि लोगों से ना लिए, और ये बाकी जो है जो रहने वाले उनसे ना लेते हुए हम पूरा डोनर के माध्यम से ही करें। तो ये हमारा पूरा प्रयास है। भविष्य में और कौन कौन सी संकल्पनाएं आगे आने वाली है? सर, ये सबसे पहले तो ये संकल्पना पूरी करनी है मुझे। इसको हम किस जगह लेके जाते आने वाले 2 साल देखते हैं। इसके बाद में मैंने बताया हूँ आपको कि हम लोग सोच रहे हैं कि अनाथ आश्रम जो होता है उसके लिए कुछ से भी करने की कोशिश करेंगे। प्रयासरत है, लेकिन पहले ये प्रोजेक्ट जो हाथ में लिया हुआ उसको पूरा करेंगे। इसके पीछे की एक बहुत बड़ी मंशा ऐसी भी है कि समाज को कुछ अपने को देना लगता है समाज को। आज अपन जिस मुकाम के ऊपर में पहुंचे हुए हैं, जहाँ चरित्र जिस तरीके से अपने यहाँ पे दिख रहा है, और भारतवर्ष के अंदर में नहीं पूरे विदेश के अंदर में भी यही हाल है। जो अपने बुजुर्ग लोग हैं उनके तरफ में ध्यान देने के लिए लड़कों के पास में समय नहीं है। लड़के विदेश में पढ़ते हैं, कहीं अपने ही देश में रहने के बावजूद भी अभी ताजी घटना अपने नागपुर की हुई है। एक बुजुर्ग दंपत्ति ने सुसाइड कर लिया। उनका लड़का दिल्ली में था, लड़की नागपुर में रहने के बावजूद भी उन्होंने खुद ने, यानी हमारा खुद का कोई देखभाल करने वाला नहीं है करके उन लोगों ने सुसाइड किया। ऐसी नौबत और ना आए, इसी दिशा में हमारा एक कदम है, ताकि समाज का हमारा भी कुछ देना लगता है। तो हम चाहते हैं कि हमारे इस माध्यम से हम सेवा करें समाज की, और बुजुर्ग लोगों को हम वहाँ पे ला के रखें ताकि हम उनकी सेवा कर सकें।